ಸಭಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗೆ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ನಾನು ನಿಮ್ಮ ಈಗ ಅದೇ सीक्वेंसनಲ್ಲಿರುವ वही सीरियल के अंदर जो हम एमसीक्यू क्वेश्चन कर रहे हैं उसी के अकॉर्डिंग आज हम करेंगे गहने. गहने आपके है ना, ब्लूप्रिंट में गहने एमसीक्यू क्वेश्चन दिया गया है. आज हम गहने करेंगे सभी विद्यार्थी मित्रों. गहने के अंदर देखो, यहाँ पर ध्यान देने वाली बात ನೋಡ್ರಿ, ನಾ ಮತ್ತೊಂದು ಸಲ ನಿಮಗೆ ಸ್ಪಷ್ಟ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. गहने जो भी हमारे एमसीक्यू क्वेश्चन है, आपके पार्ट के पीछे जो क्वेश्चन है ना, उसके अतिरिक्त ಪಾಠಕ್ಕೆ ಬೀಚ್ ಸೆ ಪೂಚೆಂಗೆ. ಪಾಠದ ಮಧ್ಯದಲ್ಲಿಂದ ಕೇಳುತ್ತಾರೆ. ಪಾಠದ ಹಿಂದೆ ಎಮ್ ಸಿ ಕ್ಯೂ ಇದೆ ಅಲ್ಲಿಂದ ಕೇಳುತ್ತಾರೆ ಅದು. ಮತ್ತು ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಪಾಠದ ಡೀಪ್ ಆಳವಾಗಿ ಕೇಳುತ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಏನಂತಂದರೆ ನೋಡ್ರಿ, ನೀವು ಎಲ್ಲಿ ಓದಬೇಕು, ಪಾಠನ ಪೂರ್ತಿ ಪಾಠ ಓದಬೇಕು ನೀವು. ಆಗ ನಿಮಗೆ ಅದು ಎಮ್ ಸಿ ಕ್ಯೂ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಗೌರ್ಮೆಂಟರು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಬೋರ್ಡಲ್ಲಿ ಕ್ವಶನ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವರು. ಈ ಕ್ವಶನ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಎದೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಸಲುವಾಗಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಲ್ಲ. ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಅವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದ ಕ್ವಶನ್ ಬ್ಯಾಂಕನ್ನು ನಾವು ಅದರ ಅಕಾರ್ಡಿಂಗ್ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಸ್ಟಡಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಮತ್ತು ಕೆಲವರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗೆ ಡೌಟ್ ಇರ್ತದೆ, ಸರ್ ಇದರಿಂದ ಕ್ವಶನ್ ಬರ್ತಾವೆ, ನೀವು ಇದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಮತ್ತು ಬೇರೆ ಯಾವುದು ಓದ್ತೀರಿ ನೀವು. ಅದಕ್ಕೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಫಾಲೋ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಗೌರ್ಮೆಂಟ್ ನಮಗೆ ಲೆಕ್ಚರಾಗಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ನೀವು ಹುಡುಗರಿಗೆ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿಸ್ರಿ ಕ್ವಶನ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಂತ. ನಾವು ನಿಮಗೆ ಹೇಳಲೇಬೇಕಲ್ಲ ಏನೇನಿದೆ ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ಇದು गहने है. ये क्या है, एमसीक्यू क्वेश्चन है. आप लोगों को डाउट नहीं रखना है. एक बार इसको रिवीजन कर लो. एक बार ये हो जाने के बाद आपके सारे डाउट हो जाएंगे, ठीक है, क्लियर हो जाएंगे. तो पहले मैंने तो यात्रा जापान के गद्य भाग से हो गया. अभी क्या है, हम नेक्स्ट स्टार्ट करेंगे गहने कविता से. ठीक है, जल्दी जल्दी गहने कविता को ख़त्म कर देंगे. इसके बाद भारत की धरती होगा, उसके बाद सुखी डाली होगा. ठीक है, देखो बहुत ಈಸಿ ಅದ ನೋಡ್ರಿ. ಇವು ಏನು ಭಾರಿ ದೊಡ್ಡ ವಿಷಯ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಈಸಿ ಅವ. ನೀವು ಒಂದ್ಸಲ ಇದು ನೋಡಿದ್ರಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ 100% ಕ್ವಶನೇ ಆಗಿಬಿಡ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ आपको इसको एक बार देखना है. जहाँ पर हार्ड क्वेश्चन होते हैं ना, ಎಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಡಿಫಿಕಲ್ಟ್ ಕ್ವಶನ್ ಅನಿಸ್ತದಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನೀವೇನಾದ್ರೂ ಸ್ಮಾರ್ಟ್ ವರ್ಕ್ ಒಂದು ನೋಟ್ಬುಕ್ ತೋರಿ ಅದೆಲ್ಲ ಬರ್ಕೋರಿ ನೀವು. ಪದೇ ಪದೇ ಈ ವಿಡಿಯೋ ನೋಡೋದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಮತ್ತು ರಿಪೀಟ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಅದನ್ನು ನಿಮ್ಮ ಯಾವುದೋ ಹಾರ್ಡ್ ಕ್ವಶನ್ ಯಾವುದು ಅನಿಸ್ತದ ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಒಂದು ಬರ್ಕೋರಿ, ನೋಟ್ ಮಾಡ್ಕೋರಿ. ओके, तो ठीक है, अभी हम पढ़ेंगे. देखो ठीक है, बेटी सोने की गहने इसलिए नहीं चाहती क्योंकि सोने के गहने क्या है इसके अंदर. सोने के गहने क्यों नहीं चाहती भाई? सोने के गहने तकलीफ देते हैं. क्या देते हैं, क्वेश्चन तो आ रखा है ना. सोने के गहने तकलीफ देते हैं, इसका 2 नंबर आता. इधर ಏನದ ಇದು 3 नंबर आंसर है. सोने के गहने तकलीफ देते हैं. बेटी रंगीन कपड़े पहनने से इनकार करती है क्योंकि रंगीन कपड़े खरीदने के लिए नहीं, रंगीन कपड़े मिट्टी में नहीं खेलने देते. इसका आंसर ये है, रंगीन कपड़े मिट्टी में नहीं खेलने देते. रंगीन कपड़े मिट्टी में नहीं खेलते हैं. ये तीसरा नंबर इसका भी. माँ रंगीन कपड़े और गहने पहनने के लिए इसलिए आग्रह करती है क्योंकि बेटी सुंदर दिखाई दे. बेटी सुंदर दिखाई दे, इसका आंसर 3 है. बेटी सुंदर दिखाई दे. ठीक, बेटी को क्यों सुंदर दिखना है? बेटी को क्यों सुंदर दिखना है? क्योंकि देखने वालों को आनंद मिले. ये है, देखने आनंद को आनंद मिले. तीसरा नंबर ये है, तीसरा नंबर. बेटी सजने धजने से यह महसूस करती है. क्या महसूस करती है भाई? बंधन. बंधन, बेटी क्या है यहाँ पर, बंधन महसूस करती है. बंधन, ये बंधन है. गहने कविता इस शैली में लिखा है, संवाद शैली में. ये है 1 नंबर. संवाद, संवाद यानी माँ बेटी दोनों बात कर रही है, इसको संवाद बोला जाता है, संवाद. देखने वालों को आनंद मिले इसलिए माँ चाहती है कि बेटी क्या है, बेटी डांस करे, पढ़ाई करे, हंस हंस कर बोले, सुंदर दिखे. क्या करे बेटी? देखने वालों को आनंद मिले इसलिए माँ चाहती है कि बेटी सुंदर दिखे, बेटी सुंदर दिखे. ठीक है, बेटी इन्हें गहने मानती है, माता को, माता के मातृत्व को. इसको 2 नंबर, ये 2 नंबर आता. माँ और बेटी एक दूसरे के लिए गहने बनती है. माँ और बेटी एक दूसरे के लिए बनते हैं गहने. क्या बनते हैं? गहने. गहने, ये है आंसर उसका. हाँ, ये है तीसरा नंबर. गहने कविता के कवि कौन है? ये क्वेश्चन आ रखा है आपका. ठीक है, डॉक्टर कुवेंपु. ठीक है, यहाँ पर डॉक्टर कुवेंपु. अनुवादक डॉक्टर एम विमला आएगा, यहाँ पर कुवेंपु दिखा है. यहाँ पर देखो एम विमला नहीं है, कुवेंपु है. गहने कविता में तकलीफ का अर्थ क्या है? तकलीफ का अर्थ क्या है? तकलीफ का अर्थ है कष्ट. कष्ट, तकलीफ का अर्थ है कष्ट, कष्ट. ಗಹನೆ ಕವಿತಾಕ್ಕೆ ಅನುವಾದಕನೇ. ಅನುವಾದಕ देखो ಎಷ್ಟು ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಾರೆ. ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರ್ತದಲ್ಲ, ಡಾಕ್ಟರ್ ಎಂ ಕಮಲಾ ಅಂತ ಹಾಕ್ಯಾರ ಇಲ್ಲಿ. ಡಾಕ್ಟರ್ ಎನ್ ವಿಮಲಾ ಅದ ಇಲ್ಲಿ. ನಮ್ಮ ಆನ್ಸರ್ ಏನಂದ್ರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಎಂ ವಿಮಲಾ, ಮೂರನೇದು ಡಾಕ್ಟರ್ ಎಂ ವಿಮಲಾ. गहने कविता में माँ आग्रह करती है कि बेटी मिट्टी में ना खेले, बेटी रंगीन कपड़े और गहने पहने. रिक्वेस्ट करती है कि बेटी, ये करे 4th वाला, बेटी रंगीन कपड़े. सोने के गहने क्यों कर माँ? पंक्ति में बेटी का कहना क्या है? कहना क्या है?
सोने के गहने नहीं चाहिए, सोने के गहने कहाँ है, सोने के गहने खरीद लो, सोने के गहने ले लो, सोने के गहने नहीं चाहिए। बेटी का आग्रह है कि मुझे सोने के गहने नहीं चाहिए माँ। तकलीफ देते हैं, मिट्टी में रंगीन कपड़े नहीं चाहिए माँ। रंगीन कपड़े क्यों कर माँ? पंक्ति में बेटी बताना चाहती है कि रंगीन कपड़े कपड़े खरीद लो, रंगीन कपड़े नहीं चाहिए माँ। बेटी चाहते नहीं चाहिए, मिट्टी में नहीं खेलने देते, रंगीन कपड़े नहीं चाहिए माँ। फिर अन्य फिर अन्य गहने क्यों चाहिए माँ? पंक्ति का मतलब क्या है? जितने हैं उतने पर्याप्त है, गहना की जरूरत ही नहीं है, गहने और लाओ। गहने कहाँ? ये है दूसरा। गहने कविता में माँ चाहती है कि बेटी क्या है, बेटी क्या है, कुरूप दिखे, सुंदर दिखाई दे, बेटी सुंदर दिखाई दे। ठीक है विद्यार्थियों, यही है आपके। देखो ये क्वेश्चन आप एक बार पढ़ लो, इसके अलावा बाहर से आपका क्वेश्चन नहीं आएगा। तो इस तरीके से आपका 1 नंबर पक्के हो जाएंगे। एक बार आप देखते रहना, ನೋಡ್ಕೊರಿ ಇದೆಲ್ಲ ಯಾವ್ದು ನಿಮ್ಮ ಹಾರ್ಡ್ ಅನ್ಸ್ತದೆ ಅದಾಗ ಒಂದು ಸ್ಮಾರ್ಟ್ ನೋಟ್ ಮಾಡ್ಕೋರಿ। ಇದೇ ನಿಮ್ಮ ಫೈನಲ್ एग्जाम एग्जाम ಕೆಲಸ ಬರ್ತದೆ। इससे कुछ भी आएगा तो आपको कोई घबराना नहीं है, ठीक है। सभी विद्यार्थी को ये वीडियो लाभ पहुंचेगा कर कहते हुए मैं इस वीडियो को यहीं समाप्त करता हूँ। आप सभी को जय हिंद, जय भारत, जय कर्नाटक। चाहे तो इस वीडियो को लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो। धन्यवाद।